जाते हैं. देवाच्या वचनाकडे आपण जाणार आहोत आणि पुढचा आणि शेवटचा उत्तम असा भाग पाहण्यापूर्वी थोडंसं आपण स्तुती आराधना याविषयी आपण थोड़े रिवीजन करूँया. स्तुति और आराधना के बारे में हम फिर एक बार थोड़े से बातें करेंगे. जो चौथा पत्तर है, जिस पत्तर से हम हमारे जीवन का हर एक बंधन तोड़ देते हैं. हालेलुया. प्रभु की स्तुति और आराधना. कुछ लोग बोलते हैं स्तुति में फ़र्क होता है, आराधना में फ़र्क होता है, तो ज़्यादा कुछ फ़र्क नहीं होता है. स्तुति उसे कहते हैं कि परमेश्वर ने मेरे जीवन में जो काम किए उस काम के लिए कामों को याद कर कर मैं उसको धन्यवाद देता हूँ. उसमें आनंद होता है, नाचना होता है, बजाना होता है, गाना होता है, सब कुछ होता है, चिल्लाना होता है, क्योंकि स्तुति करते समय आदमी अपने जीवन की हर एक चमत्कार जो प्रभु ने किए वो बताता है. और आराधना में क्या होता है? आराधना में हम एक दूसरे में खो जाते हैं. प्रभु और मैं और प्रभु. आत्मा का आत्मा से मिलन. आराधना में चिल्लाना नहीं होता. आराधना में जो शब्द होते हैं, प्रभु के गीत होते हैं, उन शब्दों को समझना होता है. उन शब्दों के अनुसार अपने कृति होती है. हम खो जाते हैं. तू मेरे दिल में रहे, मैं तेरे दिल में रहूं. ये जो भावना है, गीत लिखने वाले की मन की जो भावना है, उस भावना को आराधना में हम महसूस करते हैं. आत्मा और सच्चाई से उसमें डूब जाते हैं पूरी तरह से. और जब ऐसा होता है तो हमारे जीवन में परमेश्वर की महिमा होती है. और उस समय हम बातें नहीं करते, कुछ बोलते नहीं, बस शांत रहकर उस स्वर्गीय आनंद लेते रहते हैं. और तब क्या होता है, उसके आगे की स्टेप, त्याच्या पुढची पायरी, मग आत्म्याचं संजीवन उतरून येतं. प्रियांनो, म्हणून प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये स्तुती आणि आराधनेला अतिशय महत्त्व आहे. आपल्या सगळ्यांना माहित आहे की आमचा प्रभू येशू हा आदरास योग्य आहे. मग मला सांगा, स्तुती आराधना करताना जर आमचं लक्ष इकडे तिकडे असेल तर मग आम्ही आदर करणार आहोत त्याचा की अनादर करणार आहोत? जब हम स्तुति करते हैं तो हम जानते हैं कि परमेश्वर हमारा यीशु मसीह आदर के योग्य है. इसलिए जब भी गीत गाए जाते हैं, आराधना की जाती है, तो हम क्या करते हैं? अपने प्रभु को आदर देते हैं. लेकिन अगर हमारा उस गीतों की ओर ध्यान नहीं रहता, शब्दों की ओर अगर ध्यान नहीं रहता, तो हम क्या करते हैं? आदर नहीं करते, बल्कि उस महान परमेश्वर का अनादर करते हैं. मैंने कुछ लोगों को देखा है कि वो बस खड़े रहते हैं, ना अपना मुंह खोलते हैं, ना गीत गाते हैं, ना ताली बजाते हैं, इधर उधर ताकते रहते हैं, देखते रहते हैं. मुझे बताइए, जब राजाओं का राजा हमारे सामने, हमारे बीच में खड़ा है, तो उसका सम्मान किस तरह से हमें करना चाहिए? आप सोचिए, मैं उसका मान देता हूं या उसका अपमान करता हूं? मैं नाम तो यीशु का लेता हूं, लेकिन अगर मेरा ध्यान, मेरा मन उन गीतों की ओर नहीं है, आराधना में नहीं है, तो मैं क्या करता हूं? मैं उसका मान नहीं रखता, मैं उसका अपमान करता हूं. वो गौरव के योग्य है, लेकिन मैं अगर उसमें खो नहीं जाता तो मैं उसका गौरव नहीं करता, बल्कि मैं उसकी निंदा करता हूं.
क्या करते हैं हम? जब हमारा बॉस, जब हमारा ऑफिसर, हमारा अधिकारी हमारे सामने खड़ा होता है तो हम आदर के साथ, सम्मान के साथ खड़े होते हैं। हालेलुया। तो ये तो राजाओं का राजा है, जिसके शब्द से आकाश और पृथ्वी बनाई गई, और उसने वचन दिया है कि जब 2 या 3 मेरे नाम में इकट्ठा होते हैं तो उनके बीच में मैं हाजिर होता हूं। तो उसका आदर, उसका सम्मान, उसका महिमा किस तरह से करना चाहिए, सोचिए। अगर हम ड्राइविंग करते हैं और ड्राइविंग की ओर हमारा ध्यान नहीं होता तो क्या हो जाता है? एक्सीडेंट होना पक्का है। हालेलुया। ड्रायव्हिंग करताना पूर्ण लक्ष कुठे असतं ड्रायव्हरचं? त्याच्या ड्रायव्हिंगकडे. पण तेच लक्ष त्याचं इकडे तिकडे गेलं तर नक्कीच तो ऍक्सिडेंट करणार. हालेलुया. तसं आराधना करताना ज्याचं लक्ष प्रभूच्या त्या गीतांकडे, त्या आराधनेकडे, प्रभूकडे जर नसतं तर त्याचं नेहमीच ऍक्सिडेंट होत असतं. लक्षात घ्या. त्याचं नातं प्रभूशी जोडलं जात नाही. म्हणून ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. हे सगळ्यात महत्वाचा हा गोटा आहे स्तुती आराधनेचा, की मी काय करतो? पूर्ण जीवानं, सर्व शक्तीनं, संपूर्ण जीवानं माझ्या प्रभूची आराधना करतो. हालेलुया. याच्यामध्ये मी स्वतःला पूर्णपणे विसरून जातो. हालेलुया. नित्य त्याला म्हणावं, हो तेरी स्तुती और आराधना. हालेलुया. नित्य जो भी तू चाहे तू यहां पर कर. मी तर स्वतःला विसरून, मैं तो अपने आप को भूल कर तुझ में खो जाता हूं. तुझे जो चाहिए तू यहां पर कर. तू आज यहां पर काम कर. नेहमी का सांगितलं जातं की प्रियांनो आपले डोळे बंद करा? कारण उघड्या डोळ्याने आम्ही प्रभूच्या आशीर्वादाचा, कृपेचा आनंद कधीच घेऊ शकत नाही. परंतु जगासाठी जेव्हा डोळे बंद करतो, जब अपनी आंखें दुनिया के लिए हम जब बंद कर देते हैं, तो स्वर्ग खुलता हुआ हमें दिखाई देता है. स्वर्ग से राजा ओ हमारी स्तुति आराधना सुनते हुए हम उसे देख पाते हैं, हम उसका मुख ढूंढते हैं. हालेलुया. तू माझ्यामध्ये, मी तुझ्यामध्ये. तळमळ, व्याकुळ, मुख शोधणं, दोघांमधली ही आंतरक्रिया, दोघांमधली ही आंतरक्रिया. तो आणि मी आणि तो. बस और कोई नहीं. खुद को भूल जाना है. गाने में जो शब्द रहते हैं उनसे एक रूप हो जाना है. हालेलुया. और ऐसा हम जब करते हैं प्रभु की स्तुति और आराधना, तो प्रभु की महिमा का आनंद हमारे जीवन में आ जाता है. प्रभूचा महिमा आमच्या जीवनामध्ये व्हायला सुरुवात होतं. प्रभूचं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये आतून कार्य करायला लागतं. हालेलुया. बंधनं तुटतात, अंधकाराच्या सर्व बेड्या तुटतात, सैतानाचे सर्व बाण निघून जातात. आपण अनेक उदाहरणं पाहिलेली आहेत की जेव्हा जेव्हा देवाच्या लोकांनी स्तुती केली, प्रभूला धन्यवाद दिले, तेव्हा तेव्हा त्याने आपल्या जीवनामध्ये देवाचं अद्भुत चिन्ह आणि चमत्कार पाहिले, जे कधीही कोणीही विश्वास ठेवू शकत नाही असे आश्चर्य कर्म त्यांनी केलेली आहेत. हालेलुया. म्हणून तुमच्या गोष्टींकडे अपनी मुसीबत की ओर मत देखो, अपने संकट की ओर मत देखो, बस उसकी ओर देखो और उसको धन्यवाद देते रहो. आप अपने जीवन में आश्चर्य कर्म पाएंगे, उसकी महिमा को पाएंगे, उसका जय आपके जीवन में आ जाएगा. दाऊद क्या करता था? यही तो वह करता था.
वो अपनी वीणा लेकर, वाद्य लेकर परमेश्वर के मंदिर में बैठता था, गाता था, धन्यवाद देता था, स्तुति करता था, अपने आप को भूल जाता था, राज्य को भूल जाता था, पत्नियां भूल जाता था, बच्चों को भूल जाता था, सब कुछ भूलकर वो प्रभु में खो जाता था। इसलिए परमेश्वर उसके हर एक पापों को नहीं गिनता है। वो भूल गया, परमेश्वर उसके पापों को भूल गया और वो क्या कहने लगा कि मुझे मेरे मन के जैसा राजा मिला है, मला माझ्या मनासारखा राजा मिळाला आहे। होईल का प्रियांना आपल्याकडून असं? आणि असं व्हावं म्हणून परमेश्वरानं या दिवसामध्ये आपल्याला उत्तम अशी वेळ दिलेली आहे। हालेलुया। हो, आपण देवाच्या गौरवासाठी धन्यवाद देऊ, त्याचा महिमा आणि गौरव करू। आइए हम 5वें पत्तर की ओर जाते हैं। 5वां और आखरी पत्तर, 5वां आणि शेवटचा गोठा जो दावीच्या बटव्यामध्ये होता आणि आज आमच्या पण बटव्यामध्ये तो मोठ्या सामर्थ्यानं काम करणार आहे। हालेलुया। आणि प्रत्येक जण आपल्या बटव्यामध्ये हा गोठा भरून ठेवणार आहे। पहा, यशायाचं पुस्तक आपण वाचणार आहोत। यशाया की किताब हम खोलेंगे, उसमें 28वां अध्याय और वचन 16 हम देखने वाले हैं। यशाया 28 मिळालं असेल तर वाच। यशाया 28:16 याकरता प्रभू यहोवा असे म्हणतो, पहा मी सियोनात आधारांसाठी धोंडा, पारखलेला धोंडा, कोपऱ्याचा मौल्यवान धोंडा स्थिर पाया म्हणून घालतो। जो विश्वास धरतो तो घाई करणार नाही। हालेलुया। क्या लिखा है वचन यहाँ पर? 16 वचन, यशाया 28:16। इसलिए प्रभु यहोवा यो कहता है, देखो मैंने सियोन में नींव का एक पत्थर रखा है। हालेलुया। एक परखा हुआ पत्थर, कोने का अनमोल और अति दृढ़ नींव के योग्य पत्थर, और जो कोई विश्वास रखे वह उतावली न करेगा। हालेलुया। मराठी में हम पढ़ेंगे फिर एक बार। याकरिता प्रभु यहोवा असे म्हणतो, याकरिता प्रभु यहोवा असे म्हणतो, पहा मी सियोनात आधारांसाठी धोंडा, मी सियोनात आधारासाठी धोंडा, पारखलेला धोंडा, पारखलेला धोंडा, कोपऱ्याचा मौल्यवान धोंडा, कोपऱ्याचा मौल्यवान धोंडा स्थिर पाया म्हणून घालतो। स्थिर पाया म्हणून घालतो। जो विश्वास धरतो, जो विश्वास धरतो तो घाई करणार नाही। हालेलुया। कोणता आहे हा धोंडा? कोणता आहे हा खडक? कशासाठी आहे हा खडक? हालेलुया। पहिली गोष्ट, आधारासाठी पारखलेला धोंडा, कोपऱ्याचा मौल्यवान धोंडा आणि पाया स्थिर व्हावा म्हणून धोंडा। हालेलुया। कारण कुठलंही घर जर बांधायचं झालं, मंदिर जर बांधायचं झालं तर त्याचा पाया मजबूत असावा लागतो। हालेलुया। आणि गेल्या वेळेपासून आपण ऐकत आहोत की ज्याच्या घराचा पाया खडकावर उभारलेला आहे तो कधीही डळमळत नाही। हालेलुया। हालेलुया। म्हणून पाया जो आहे तो काय नेहमी करावा लागतो? पारखून घ्यावा लागतो। आजूबाजूला भरपूर दगड असतात, हमारे आजू बाजू में बहुत सारे पत्थर होते हैं, सबके सब पत्थर काम के नहीं होते। जो परखने वाला होता है, जो बनाने वाला होता है, जो बांधने वाला होता है, वो उन हर एक पत्थर को परखता है और परखने के बाद वो जानता है कि यही पत्थर सही है घर का कोना बनाने के लिए। हालेलुया। जिस तरह से सोना लेते समय हम ऐसे ही देख के नहीं लेते, भाई वो दे दो और पैसे दे के चले गए। हीरा लेने के लिए हम ऐसे ही नहीं परखते हैं। सोनं, हीरा, मौल्यवान वस्तू कोणती घ्यायची असेल तर आपण ती पारखतो है ना। साध्या मोबाईलची गोष्ट करायला गेली तरी आपण विचारतो याचा रॅम किती आहे, याचा कॅमेरा कसा आहे ना।
याच्यात मेमरी किती आहे, हा किती चालू शकतो, याची गॅरंटी किती आहे, याची किंमत किती, प्रत्येक गोष्ट मौल्यवान गोष्ट ही पारखून घेतली जाते. तसं आमच्या मंदिराचा, आमच्या जीवनाचा पाया स्थिर करण्यासाठी, मजबूत होण्यासाठी पारखलेला असा मोलवान खडक आधारासाठी आम्हाला दिला गेलेला आहे. हालेलुया, हालेलुया. आधारासाठी पहा, त्या मराठीच्या बायबलमध्ये तिथे आधारासाठीच्या वरती 6वा आकडा आहे आणि समासामध्ये त्या आधारासाठी उत्तर दिलेलं आहे. काय म्हटलेलं आहे तिथं? खडक म्हणजे कोण? ख्रिस्त. हालेलुया. 5वा गोटा म्हणजे कोण आहे? आमचा जिवंत देव प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि तो आम्हाला प्रत्येक बाबतीमध्ये विजय देण्यासाठी आमच्या बरोबर आहे. 5वां पत्थर यहाँ पर देखिए. हालेलुया. आणि आधारासाठी दावीद के बारे में हम देखेंगे फिर एक बार. दावीदानं 5 गोटे घेतले. कितने गोटे लिए? पत्थर लिए, 5 पत्थर लिए. हालेलुया. तो क्या 5 ही पत्थर उसने यूज किए? 5 पत्थरों का उसने इस्तेमाल किया? गलियात को मारने के लिए 5 पत्थर उसने उपयोग में लाए? दाविदाने 5च्या 5 गोट्यांचा उपयोग केला का गलियाताला मारण्यासाठी? नाही. आपल्याला सगळ्यांना माहित आहे, त्याने बटव्यातून एकच गोटा बाहेर काढला आणि त्या एकाच गोट्यानं त्यानं गलियाताला मारलं. हालेलुया. 5ही गोट्यांचा त्याने उपयोग केलेला नाही. काय म्हणाला तो गलियाताला? दावीद काय म्हणाला गलियाताला एकच गोटा घेताना? यहोवा इस्रायलाचा देव ज्याला तू तुच्छ मानले त्याच्या नावाने मी तुझ्याकडे येतो. हालेलुया. त्या 4 गोट्यांना त्यानं थोडंसं बाजूला ठेवलं आणि 5वा गोटा ज्याच्यावर नाव लिहिलं होतं, काय नाव लिहिलेलं होतं? ख्रिस्त म्हणजे आमचा खडक, आणि त्याच्या नावाने तो म्हणतो मी तुझ्याकडे येतो. यहोवाच्या नावानं. हा यहोवाचं नाव म्हणजे आपण योहानाच्या शुभवर्तमानामध्ये वाचतो की प्रारंभी जो शब्द होता, शब्द सर्व काही होता, त्या शब्दाद्वारे सर्व निर्माण झालं, शब्दच देव होता आणि हा शब्द देही झाला आणि त्याचं नाव येशू असं ठेवण्यात आलं. हालेलुया. म्हणजे दाविदाच्या बटव्यामध्ये 5वा गोटा कोणता होता? दावीद के बटवे में 5वां पत्थर कौन सा था? यीशु नाम का पत्थर था वो. हालेलुया. और वही कहता है, दाऊद क्या कहता है? 1 शमूएल 17वां अध्याय और वचन 49 देखिए. 1 शमूएल 17वां अध्याय वचन 49. पहिला शमूएल 17वा अध्याय आणि वचन 49 वाचा. आणि दाविदाने आपला हात आपल्या बटव्यात घालून त्यातून एक धोंडा काढला. आणि दाविदाने आपला हात बटव्यात घालून त्यातला एक धोंडा काढला व गोफणीत घालून त्या बलिष्ठाच्या कपाळावर मारला. आणि धोंडा त्याच्या कपाळात शिरून तो भूमीवर उपडा पडला. आणि धोंडा त्याच्या कपाळात शिरून तो भूमीवर उपडी पडला. 49 वचन. फिर दाऊद ने अपनी थैली में हाथ डालकर उसमें से एक पत्थर निकाला और उसे गोफन में रखकर पलिश्ती के माथे पर ऐसा मारा कि पत्थर उसके माथे के भीतर घुस गया और भूमि पर मुंह के बल गिर पड़ा. हालेलुया. क्या किया दाऊद ने? 5 पत्थर लिए, 5 गोटे एकत्र घेतले आपल्या हातामध्ये आणि गल्याताला मारलं. असं आहे का? नाही, एकच. मग तुम्ही म्हणाल जर एकाच गोट्याने मारायचं होतं
तर मग 5 गोटे घ्यायची गरज काय होती? हालेलुया। हालेलुया। जब एक ही पत्थर से तो उसको मारने का था, तो और 4 पत्थर लेने की जरूरत क्या थी? काय प्रश्न पडतो का तुम्हाला? मला पडतो। हालेलुया। मी विचारलं प्रभूला, जर अगर एक ही पत्थर से काम होने वाला था, जो तेरे नाम का पत्थर था, तो फिर दाऊद ने और 4 पत्थर क्यों लिए? आणखीन 4 गोटे कशाला त्याने घेतलं? वापरायचा होता एकच गोटा। हालेलुया। मग 5 का घेतले? काहीतरी कारण आहे त्याच्या मागे। हालेलुया। लक्षात घ्या प्रियांनो, हा 5वा जो गोटा आहे, हा 5वा जो खडक आहे, तो या 4 गोट्यांवर अवलंबून आहे। हालेलुया। हालेलुया। ये 5वां पत्थर जो है ना, वो इन 4 पत्थरों पर विसंबित है, अवलंबित है। हालेलुया। जेव्हा हे 4 गोटे आमच्याकडे असतात, पहिला गोटा बेथेल म्हणजे मंडळी, हालेलुया, तेव्हा तिथे प्रभू येशू आहे। दुसरा गोटा साक्ष, हालेलुया, तिथे प्रभू येशू ख्रिस्त आहे। हालेलुया। तिसरा गोटा परमेश्वराचं वचन, ज्याच्याकडे आहे तिथे प्रभू येशू ख्रिस्त आहे। आणि चौथं, ज्यानं आनंदानं सर्वदा धन्यवाद दिले आहेत, उपकार स्तुती केली आहे, तिथे प्रभू येशू ख्रिस्त आहे। म्हणजे हा 5वा जो गोटा आहे, तो या 4 गोट्यांवर अवलंबून आहे। अगर ये 4 बातें या 4 पत्थर हमारे जीवन में है, यानी कि कलीसिया, प्रभु की गवाही, परमेश्वर का वचन और चौथी स्तुति आराधना, तो ये 5वां पत्थर अपने आप उस विश्वासी के साथ हमेशा बना रहता है और उसी पत्थर से हम हर एक मुसीबत में जय पाते हैं। हालेलुया। समजलं का सगळ्यांना? नुसतं येशूचं नाव हे आमच्या जीवनामध्ये कार्य करत नाही, ते जगाकडे पण आहे प्रियांनो। सिर्फ यीशु का नाम दुनिया के लोगों के पास भी है, वो भी प्रार्थना करते हैं, वो भी मांगते हैं, लेकिन वो भिखारियों की तरह मांगते हैं और उनको मिलता भी है। लेकिन हम भिखारी नहीं है, हम परमेश्वर के बच्चे हैं और उसने हमारे लिए सबसे बड़ा पहला पत्थर दिया है, जो उसकी कलीसिया है, जो वो चाहता है कि उस कलीसिया को हम पकड़ के रहे, उस कलीसिया के साथ हम चलते रहे। उसने जो जीवन में गवाही दी है, उस गवाही पे विश्वास रख के हर एक बड़ी गवाही के लिए हम तैयार रहे। हम छोटी छोटी गवाहियां लेकर खड़े होते, मजबूत बनते विश्वास से कि आगे आने वाली जी मुसीबत है, आगे आने वाला जो संकट है, वो गलियात की तरह क्यों ना और बड़ा हो, हम डरने वाले नहीं है, क्योंकि हमने अनुभव लिया है, हमारे पास गवाही है कि इसमें भी मुझे मेरा परमेश्वर जय देगा। तीसरा पत्थर है वचन। ये पत्थर क्या करता है? हमारे जीव का सुधार करता है, हमारे जीवन में बदलाव लाता है, हमारे जीवन में वो बड़ी बड़ी आशीषें लेकर आता है, वो परमेश्वर का वचन। और चौथा है स्तुति और आराधना। ये 4 बातें जब विश्वासी के जीवन में रहती है ना, तो ये 5वां पत्थर जिसका नाम है प्रभु यीशु मसीह खड़क, वो हमारे साथ हमारी लड़ाई में, हमारे युद्ध में, हमारे मुसीबत में, हमारे संकट में काम करने के लिए हमारे साथ रहता है। हालेलुया। मग सांगा मला, आता एकच गोटा चालेल का? हालेलुया। हा, बऱ्याच लोकांकडे एकच गोटा आहे, फक्त येशूचं नाव आहे। प्रभूला धन्यवाद द्या, पण आमच्याकडे मंडळी आहे। हालेलुया। आमच्याकडे साक्ष आहे। हालेलुया। आमच्याकडे देवाचं वचन आहे। हालेलुया।
आमच्याकडे देवाचा आत्मा आहे, जो आम्हाला आत्म्यात आणि खरेपणात प्रभूची स्तुती आणि आराधना करायला शिकवतो. आमेन. आणि जेव्हा या 4 गोष्टी आमच्याकडे आहेत, तेव्हा 5वा येशू ख्रिस्त हा खडक आमच्याबरोबर सर्वदा लढाईसाठी उभा आहे. प्रियांनो, प्रभूची महिमा असो. प्रभूला धन्यवाद द्या. तुम्ही आपल्या घरात त्याच्यासाठी टाळ्या वाजवू शकता. हो, प्रभूचा गौरव करू शकता की माझ्याकडे मंडळी आहे, माझ्याकडे साक्ष आहे, माझ्याकडे देवाचं वचन आहे, माझ्याकडे स्तुती आराधना आहे. हालेलुया. म्हणून माझ्याकडे येशू आहे. येशू केव्हा राहतो? हो, जिथे त्याचे विश्वासू लोक आहेत तिथे त्यांच्यामध्ये तो राहतो. हालेलुया. दाविदाकडे या सर्व गोष्टी होत्या. म्हणून दाविदाला पहिला किंवा दुसरा किंवा तिसरा या 4था गोटा त्याला घ्यायची गरज पडली नाही, कारण तो ऑलरेडी त्याच्यामध्ये होताच. आणि प्रभू येशूच्या नावानं तो म्हणतो, ज्या माझ्या इस्रायलाच्या देवाच्या नावाची तू निंदा केलेली आहे, त्या यहोवाच्या नावामध्ये मी तुला सामारा जातो आणि त्या नावामध्ये मी तुझ्याशी लढतो. आणि ते नाव आहे येशू हे नाव. हालेलुया. प्रियांनो, आम्ही प्रार्थना कोणत्या नावात करतो? आम्ही आमच्या मागणी कोणत्या नावात मागतो? हालेलुया. आमच्या रथबदल्या कोणाच्या नावात करतो? ओ येशूच्या नावामध्ये जे काही तुम्ही मागाल ते तुम्हाला दिलं जाईल. आमेन. प्रभु यीशु के नाम में जो कुछ भी हम मांगेंगे वो हमें दिया जाएगा. हालेलुया. गल्ल्यातावर, संकटावर, आजारावर, मरणावर, सैतानावर, जगावर, विकारावर, अंधारावर, प्रत्येक गोष्टीवर विजय मिळवून देणारं नाव आहे येशू हे नाव. हालेलुया. प्रत्येक गोष्टीवर विजय मिळवून देणारा खडक आहे येशू हा खडक. हालेलुया. हालेलुया. ना वचन काय म्हणतं? फिलिप्पियस पत्र 4 अध्याय वचन 13 माहित आहे सगळ्यांना, आपण काढूया नको, की ख्रिस्त येशू मध्ये मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे. हालेलुया. 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 सांगा आपल्या शेजाऱ्याला, सांगा, ख्रिस्त येशू मध्ये मी सर्व काही करायला शक्तिमान आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. माझ्याकडे असा गोटा आहे, माझ्याकडे असा खडक आहे की त्या खडकाच्या नावामध्ये मी कुठल्याही गोष्टीवर विजय मिळवू शकतो. हालेलुया. मग गल्ल्यात काय, असे 10 गल्ल्यात जरी माझ्या समोर उभे राहिले तरी सुद्धा मी भिणार नाहीये, कारण येशू हे नाव माझ्याकडे आहे. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. ज्याला स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार दिलेला आहे, जिस शब्द को स्वर्ग और पृथ्वी में सब अधिकार दिया हुआ है. हालेलुया. इसलिए जब मैं कहता हूं कि शैतान को कहता हूं यीशु के नाम में निकल जा, तो वो दुम दबा के भागता है. हालेलुया. और किसी के नाम से वो भागता नहीं है, लेकिन यीशु का नाम जब मैं लेता हूं तो वो भागता है. हालेलुया. प्रियो, अपने बटवे में ये 5 पत्थर जमा के रखिए. हालेलुया. व्यवस्थित ठेवा. या 5 गोट्यांमुळे आम्हाला विजय आहे. आम्ही शक्तिमान व्हावे, आम्ही शक्तिमान आहोत. आणि अशा या धोंड्यावर आम्ही रचले जात आहोत. हालेलुया. आनंद वाटतो की नाही? हो. हालेलुया. जो मुख्य धोंडा आधारासाठी मगाशी वाचल्याप्रमाणे, हालेलुया, कोपऱ्याचा मुख्य, त्या धोंड्यावर आम्ही रचले जात आहोत. पहा, इफिसियों पत्र, इफिसियों की किताब 2 अध्याय और वचन 20.
इफिस ललिताताई म्यूट करा. इफिसियों की किताब दूसरा अध्याय और वचन 20 हम पढ़ेंगे. प्रेषित व भविष्यवादी प्रेषित व भविष्यवादी यांचा जो पाया यांचा जो पाया त्यावर तुम्ही रचलेले आहात. त्यावर तुम्ही रचलेले आहात. येशू ख्रिस्त स्वतः कोपऱ्याचा मुख्य धोंडा. आमेन. येशू ख्रिस्त स्वतः कोपऱ्याचा मुख्य धोंडा आहे. हालेलुया. हालेलुया. क्या लिखा है देखिए, हिंदी में पढ़ता हूँ. और प्रेरितों और भविष्यवक्ताओं की नींव पर जिसके कोने का पत्थर मसीह यीशु स्वयं ही है बनाए गए हो. प्रभूची स्तुती असो. काय म्हटलंय पहा, परत एकदा जरा मराठी. भविष्यवक्ता प्रेषित व भविष्यवादी प्रेषित व भविष्यवादी यांचा जो पाया यांचा जो पाया त्यावर तुम्ही रचलेले आहात. त्यावर तुम्ही रचलेले आहात. ख्रिस्त येशू स्वतः कोपऱ्याचा मुख्य धोंडा हा, आहे. ख्रिस्त येशू स्वतः कोपऱ्याचा मुख्य धोंडा आहे. हालेलुया. हालेलुया. घर बांधायचं आहे का, मंदिर बांधायचं आहे का, तर कोपऱ्याला मुख्य धोंडा कुठला असायला पाहिजे? यीशु नावाचा धोंडा असला पाहिजे. हालेलुया. अगर घर बनाना है, अगर मंदिर बनाना है, अगर अपने जीवन की नींव रखनी है, तो कौन से पत्थर पर रखेंगे? यीशु नाम के पत्थर पर, कारण तो कोपऱ्याचा मुख्य धोंडा आहे. हालेलुया. पारखलेला आमच्या आधारासाठी. हालेलुया. आणि मग त्याच्या पुढे काय म्हटलेलं आहे पहा, की त्या कोपऱ्याच्या मुख्य धोंड्यावर तुम्ही रचले जात आहात. हालेलुया. साधारणपणे जेव्हा मंदिराचा खांब किंवा घराचा खांब उभा करायचा असतो, त्यावेळेला जो दगड घेतला जातो, तो दगड चौरसाकृती दगड असतो. जब घर की नींव रखी जाती है या मंदिर की नींव रखी जाती है, तो जो पहला नींव का पत्थर रहता है वो कैसा रहता है? चौरसाकृती रहता है. म्हणजे त्याला 4 बाजू आहेत. कोणत्या आहेत त्या 4 बाजू? हालेलुया. या मुख्य कोपऱ्याच्या मुख्य धोंड्यावर आम्ही रचले जात आहोत. या वचनानुसार अपन पढ़ना आहोत. इस वचन के अनुसार हम देखेंगे, जो नींव का मुख्य पत्थर है उसके ऊपर हम रचे जाते हैं. और मैंने कहा कि इस पत्थर को 4 बाजुएं रहती है. हालेलुया. हालेलुया. आता या 4 बाजू कोणत्या? पुन्हा त्या गोष्टींकडे या. मंडळी, साक्ष, वचन, स्तुती, आराधना. हालेलुया. 4 गोष्टी. या 4 गोष्टींनी हा दगड मजबूत बनतो आणि तो तयार झालेला दगड कोपऱ्याच्या मुख्य दगडावर ठेवला जातो. हालेलुया. देखिए वचन 21 पहा. वचन 21 इफिस्करास पत्र 2 अध्याय वचन 21. त्याच्यामध्ये सगळी रचना नीट जुळलेली असता आमेन. प्रभूमध्ये पवित्र स्थान म्हणून वाढत राहते. हालेलुया. त्याच्या अगोदर आपण पाहू की 20व्या वचनात म्हटल्याप्रमाणे चौरस आकाराचा दगड, त्याच्या 4 बाजू म्हणजेच मंडळी, साक्ष, वचन आणि आराधना. 4ही बाजू व्यवस्थित घडवल्या जातात. कोपऱ्याला कोपरा जुळवला जातो आणि मग कोपऱ्याचा मुख्य खडक जो आहे त्या खडकावर हा दगड ठेवला जातो. दुसरा दगड ठेवला जातो. मी उदाहरण देतो माझंच. पहिला जो कोपऱ्याचा मुख्य हा ख्रिस्त म्हटलेला खडक. हालेलुया.
मग देवानं काय केलं, विनायक नावाचा दगड पारखून व्यवस्थित निवडून आणला, त्याचे चारही बाजू व्यवस्थित केल्या आणि मग त्या ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर त्याला बसवलं. हालेलुया. मग दुसरा निक्सन नावाचा खडक देवानं पारखून आणला आणि तो खडक त्याच्यावर बसवला. मग तिसरा खडक, तिसरा दगड देवानं आणला, आपलं स्वतःचं नाव घ्या, आणि त्याच्यावर तो बसवला. असं एक एक करून कोपऱ्याचा जो मुख्य, जो येशू नावाचा खडक, त्या खडकावर एक एक खडक रचला जात आहे आणि हे खडक जोडले जात आहेत. कशानं जोडले जातात? पाचवा घटक, पाचवा गोटा ख्रिस्त येशूच्या नावामध्ये जोडले जातात. त्या दोन दगडामध्ये जो कोपऱ्याचा मुख्य आहे, त्याच्यावर जो विनायक नावाचा दगड ठेवलेला आहे, त्या दोन दगडांमध्ये सिमेंट भरलेलं आहे आणि ते सिमेंट आहे प्रीती या नावाचं सिमेंट. हालेलुया, हालेलुया, प्रभूची स्तुती असो. प्रीती या नावाचं सिमेंट, कारण देव प्रीती आहे, येशू प्रीती आहे, ते जोडलं जातं आणि मग एकावर एक आम्ही रचले जातो आणि सुंदरचा देवाच्या घराचा, देवाच्या मंदिराचे खांब आम्ही त्याच्या गौरवासाठी तयार केले जातो. म्हणून 21 वचन काय म्हटलंय पहा, इफिस्करास पत्र 2 अध्याय वचन 21 पडेंगे. त्याच्यामध्ये सगळी रचना नीट जुळलेली असता, त्याच्यामध्ये सगळी रचना नीट जुळलेली असता प्रभूमध्ये पवित्र स्थान म्हणून वाढत राहते. हो, हालेलुया, प्रभूमध्ये पवित्र स्थान म्हणून वाढत जाते. मला सांगा, म्हणून एकच गोटा महत्वाचा आहे का? नाही, हे 4 गोष्टी महत्वाच्या आहेत आणि प्रभूला आपण धन्यवाद देऊ की त्याच्या वधस्तंभावरील मरणाच्या द्वारे त्यानं जन्म दिलेली मंडळी आज आमच्याकडे आहे. हालेलुया, हालेलुया, प्रभूची स्तुती असो. आणि त्या मंडळीमध्ये तो आम्हाला काय करत आहे? रचत आहे. 21 वचन हिंदी में पढ़ता हूं, जिसमें सारी रचना एक साथ मिलकर प्रभु में एक पवित्र मंदिर बनती जाती है. तो मंदिर बनाने के लिए हमें इन 5 बातों की जरूरत है, इन 5 पत्थरों की जरूरत है. हालेलुया. प्रभूला डोळे मिटून हृदयापासून धन्यवाद द्या की त्याच्या मंदिरात आम्ही एकमेकांवर रचले जात आहोत. हालेलुया, हालेलुया. अरे, लोकांनी टाकलेला दगड, लोकांनी नाकारलेला दगड आज देवाच्या मंदिरासाठी उपयोगी पडत आहे. प्रभूची स्तुती असो. हालेलुया. ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर आम्ही एकमेकांवर रचले जात आहोत. 21 वचनात काय म्हटलंय? सगळी रचना नीट जुळल्यानंतर. हालेलुया. सगळी रचना नीट जुळल्यानंतर, सारी रचना एक साथ मिलकर, ये बहुत नीट जुळल्यानंतर, एक साथ मिलकर, हे खूप महत्वाचा शब्द आहे प्रियांनो. हालेलुया. जोपर्यंत नीट तुम्ही जुळले जाणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्या मुख्य कोपऱ्याच्या खडकावर ठेवलं जाणार नाही. देव आपलं मंदिर बिघडवून घेणार नाही. हालेलुया, हालेलुया. म्हणजे त्याच्या कोपऱ्याला कोपरा आमचा जुळला पाहिजे. तो कमी असून चालणार नाही आणि तो जास्त असूनही चालणार नाही.
हालेलुया। वो कम होकर भी चलेगा नहीं और ज़्यादा होकर भी चलेगा नहीं। कोने से कोना नीट म्हटले, नीट। हालेलुया। सारी रचना एक साथ मिलकर प्रभु में एक पवित्र मंदिर बनती जाती है। हालेलुया। प्रभु में एक पवित्र मंदिर, प्रभूमध्ये पवित्र स्थान म्हणून वाढत जाते। हालेलुया। वचन किती सुंदर आहे प्रियांनो। ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर आम्ही रचले जात आहोत आणि देवाच्या पवित्र स्थान म्हणून आम्ही वाढत जातो। किती महत्वाचा आहे हा खडक। वचन 22 पहा, वचन 22 हम पढ़ेंगे। 22 त्याच्यामध्ये तुम्हीही देवाच्या वस्तीसाठी, त्याच्यामध्ये तुम्हीही देवाच्या वस्तीसाठी आत्म्यात एकत्र रचले जात। हालेलुया, आमेन। आत्म्यामध्ये एकत्र रचले जात आहात ख्रिस्त नावाच्या खडकामध्ये। ख्रिस्त नाम के पत्थर में, आत्मा में हम सब एक साथ रचे जाते हैं, जिसमें तुम भी आत्मा के द्वारा परमेश्वर का निवास स्थान होने के लिए, हालेलुया, एक साथ बनाए जाते हो। किस लिए? परमेश्वर ने हमें किस लिए चुना है? उसका निवास स्थान होने के लिए। हालेलुया। त्या खांबाचा दगड बनायचं की बाजूला पडून राहायचं येशू येशू म्हणत नुसतं? हालेलुया। प्रभूला स्तुती असो। कशामध्ये आनंद? एकावर एक रचले जाण्यामध्ये आनंद आहे। हालेलुया। कारण जेव्हा आम्ही एकावर एक रचले जातो, ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये बांधले जातो, तेव्हा आम्ही त्याच्या पवित्र स्थानासाठी मंदिराचा खांब असे उभे केले जातो। हालेलुया। आणि मंदिराच्या खांब ख्रिस्त नावाचं सिमेंट भरलेला आहे, प्रीती भरलेले आहे। तो कुठल्याही संकटामध्ये डळमळत नाही, पडत नाही, हारत नाही, तर तो दाविदाप्रमाणे प्रत्येक गल्ल्यातावर विजय मिळवतो। हालेलुया, हालेलुया। येशू या खडकामुळे आम्ही स्थिर आहोत। प्रभूला धन्यवाद। हालेलुया। प्रभूची स्तुती असो। आणि याच खडकाच्या द्वारे आम्ही प्रत्येक गोष्टीवर विजय मिळवू शकतो। अब हम उसका 22वां वचन हमने पढ़ा। अब हम 19वां वचन पढ़ेंगे इफिसियों की किताब में, 2 अध्याय और 19। तर यावरून तुम्ही यापुढे परके व परदेशी नाही, आमेन। तर तुम्ही पवित्रांचे सोबतीचे नागरिक आणि हालेलुया, हालेलुया। कोपऱ्याचा मुख्य धोंडा जो ख्रिस्त आहे, त्याच्यावर तुम्ही रचले गेल्यामुळे आता तुम्ही परके नाहीयेत, वचन म्हणतं। हालेलुया। पूर्वी तुम्ही परके होतात, तुम्ही, आम्ही कुठे इस्रायली। हालेलुया। पण आता आम्ही परके नहीं। धन्यवाद देऊया का प्रभूला? प्रभु को धन्यवाद देंगे क्या? अब हम परदेशी नहीं है। हालेलुया। 19वां वचन देखिए, इसलिए तुम अब विदेशी और मुसाफिर नहीं रहे, परंतु पवित्र लोगों के संगी, स्वदेशी और परमेश्वर के घराने के हो गए। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हा, मन कसा उचंबळून येतंय, आनंदानं भरून येतंय की आता आम्ही विदेशी नाही आहोत, आम्ही परके नाही आहोत, आम्ही स्वदेशी झालेले आहोत। आणि कोणाचे? पवित्र लोगों के संगी, परमेश्वर के घराने के। क्यों? क्योंकि यीशु नाम का पत्थर हमारे जीवन में है। हालेलुया,
हालेलुया। दाऊद ने अपने बटुए में हाथ डाला, उसने 4 पत्थरों को बाजू में रखा, लेकिन यीशु नाम का पत्थर जो था वो उसने बाहर निकाला और उस यीशु के नाम में उसने उस पलिश्ती का सर देखा और जोर से घुमाकर उस पत्थर को मार दिया। तब वो पत्थर उसके सिर में अंदर घुस गया और पलिश्ती गिर गया। हालेलुया। वैसे ही हमारे जीवन में, या चाहे कोरोना आए, चाहे और कोई बड़ी बीमारी आए, चाहे और कोई मुसीबत आए, हम इस पत्थर को अपने जीवन में रखेंगे। हालेलुया। क्यों? जय पाने के लिए। दूसरी बात, उसमें रचे जाने के लिए। तीसरी बात, उसमें बढ़ने के लिए। चौथी बात, उसके घराणे के होने के लिए। हालेलुया। त्याच्या घराण्याचं होण्यासाठी। हालेलुया, हालेलुया। ओ प्रभूची स्तुती असो। आम्ही येशू या खडकामुळे स्थिर आहोत। पहा 1 कोरिंथीकर 10 अध्याय आणि वचन 1 ते 4। कोरिन्थियों की पहली किताब 10 अध्याय और वचन 1 से 4 हम पढ़ेंगे। 1 कोरिन्थीकर 10 अध्याय वचन 1 से 4। आणि भावांनो, माझी इच्छा नाही की तुम्ही याविषयी अजाण असावे, माझी इच्छा नाही की तुम्ही याविषयी अजाण असावे, की आमचे पूर्वज सगळे ढगाखाली होते, आमचे पूर्वज सर्व ढगाखाली होते, आणि ते सगळे समुद्रातून पार गेले, ते समुद्रातून पार गेले, आणि ढगात व समुद्रात मोशेमध्ये सर्वांचा बाप्तिस्मा झाला, आणि सर्वांनी एकच आत्मिक अन्न खाल्ले, सर्वांनी एकच आत्मिक अन्न खाल्लं, आणि सर्व एकच आत्मिक पाणी प्याले, सर्वजण एकच आत्मिक पाणी प्याले, कारण ते आपल्या मागे चालत असलेल्या आत्मिक खडकातून पीत होते। तो खडक तर ख्रिस्त होता। आमेन। तो खडक तर कोण होता? ख्रिस्त होता। हालेलुया। यानी कि पहले के मैं हिंदी में पढ़ता हूं। हे भाइयों, मैं नहीं चाहता कि तुम इस बात से अनजान रहो कि हमारे सब बाप दादे बादल के नीचे थे और सब के सब समुद्र के बीच से पार हो गए, और सब ने बादल में और समुद्र में मूसा का बपतिस्मा लिया, और सब ने एक ही आत्मिक भोजन किया, और सब ने एक ही आत्मिक जल पिया, क्योंकि ये उस आत्मिक चट्टान से पीते थे जो उनके साथ साथ चलती थी, और वह चट्टान मसीह था। हालेलुया, हालेलुया। वो आदि है। हालेलुया। वो प्रारंभ है, वो सबसे पहले है, वो था। हालेलुया। वो है, आज भी है। इसलिए तो हम सब आज भी उसी पत्थर से खाते और पीते हैं। हालेलुया। मूसा के ज़माने में, पहले के ज़माने में उन लोगों ने जिस पत्थर से खाया, जिस पत्थर से पिया, उसी पत्थर से आज भी हम खा रहे हैं और पी रहे हैं। हालेलुया, हालेलुया। आज जो हम खा रहे हैं, जो जीवन की रोटी हमारे पास आ रही है, उसको किस पत्थर से आ रही है? यीशु नाम के पत्थर से हमारे पास आती है। हालेलुया। प्रभु की स्तुति हो। जीवन का जल हमें कहां से मिलता है? यीशु नाम के पत्थर से मिलता है। आमेन। प्रभु की स्तुती हो। प्रभूला धन्यवाद देऊ आपण की त्यानं आम्हाला त्याच्यामध्ये रचलं आहे, त्याच्या मंदिरासाठी, आणि त्याच्यातूनच आम्हाला उत्तम असं अन्न देखील मिळत आहे। आताही तोच। पहा 1 कोरिन्थीकर 12 अध्याय वचन 13। कुरिन्थियों की पहली किताब 12 अध्याय और वचन 13 हम पढ़ेंगे। कारण
आपण यहुदी असू आणि हेलेनी असू, हालेलुया. यहुदी असू किंवा हेलेनी असू, दास असू किंवा स्वतंत्र असू, दास असू किंवा स्वतंत्र असू, तरी आपण सर्व एकाच आत्म्यात, तरी आपण सर्व एकाच आत्म्यात, एकाच शरीरामध्ये बाप्तिस्मा पावलो आहोत. एकाच शरीरामध्ये बाप्तिस्मा पावलो आहोत. आणि आपणा सर्वांना एकच आत्मा पाजला आहे. आम्हाला सगळ्यांना एकच आत्मा पाजलेला आहे. हालेलुया, हालेलुया. मला आणि वेगळा आणि संतोषला वेगळा असं आहे का? पास्टरांना वेगळा आणि निक्सनला वेगळा असं आहे का? नाही. पती पत्नी आजूबाजूला बसलेले असतील, सांगा तिला पण आणि मला पण, मला पण आणि तिला पण, एकाच आत्म्याने एकाच नावामध्ये बाप्तिस्मा, एकाच नावामध्ये अन्न आणि एकाच नावामध्ये जल आणि एकाच नावामध्ये रचले जातोय आणि एकाच नावामध्ये एकाच घरासाठी, एकाच मंदिरासाठी, पवित्र स्थानासाठी आमची रोज आणि रोज आणि रोज या खडकातून उन्नती होत आहे. मग कोण हारेल हो? तो क्या इस दुनिया से हम हार सकते हैं? कभी भी नहीं. आज अपने मन को ये बता दीजिए कि हे मेरे मन, तू यहोवा की आराधना कर, क्योंकि वो भला था, वो भला है और वो हमेशा भला ही रहेगा. ओ तेरी करुणा सदा की है. प्रभु परमेश्वर तू कितना भला है, तेरी भलाई सदा की. हालेलुया. त्याचे संकल्प किती चांगले आहेत. म्हणून डळमळीत होऊ नका प्रियांनो. काही घडू द्या आजूबाजूला. मनाला सांगा, माझ्या बटव्यात 5 गोटे आहेत. आमीन, हालेलुया. अपने मन को बता दीजिए, जब वो डर जाए, जब निराश हो जाए, जब पीछे पड़ जाए, हालेलुया, तो मन को बता दीजिए, ओ तू क्यों डरता है, तू क्यों डरता है? 5 पत्थर तेरे पास है और उसमें सबसे बड़ा पत्थर यीशु नाम, जिस नाम में हम जय पाते हैं. देखिए कलीसियों की किताब, कलीसी के पत्र 2 अध्याय वचन 13 से 15. कलीसी का पत्र 2 अध्याय वचन 13 ते 15. हालेलुया. कलस्य आणि जे तुम्ही तुमची पातके व तुमच्या देहाची असुंता यामध्ये मेलेले होता, आणि जे तुम्ही तुमची पातके आणि देवाची सुंता यामध्ये मेलेले होता, त्या तुम्हास त्याने तुमचे सर्व अपराध क्षमा करून, त्याने तुमचे सर्व अपराध क्षमा करून त्याच्याबरोबर जिवंत केले आहे. त्याच्याबरोबर जिवंत केले आहे. हालेलुया. 14 वचन. आणि आम्हा विरुद्ध असलेला जो विधीतला हस्तलेख, या खडकानं काय केलं आहे? आम्हा विरुद्ध असलेला विधीतला हस्तलेख आम्हाला उलट होता, तो त्याने खोडून वधस्तंभाशी खिळून वधस्तंभावर खिळून मधून आमच्यामधून तो काढून टाकला. 15 वचन. त्याने त्या वधस्तंभावर सत्ता आणि अधिकाऱ्यांस नाडून घेऊन उघड प्रदर्शन करून त्याच्यावर जय मिळवलेला आहे. हालेलुया. आमच्या या खडकानं आमच्या प्रभू येशू ख्रिस्तानं जय मिळवला आहे आणि तो म्हणतो मी जय मिळवला आहे म्हणून तुम्हीही जय मिळवाल. किती आशेचं आणि उत्तम वचन आहे. देवाला धन्यवाद देऊ. मैं हिंदी में पढ़ता हूँ. उसने तुम्हें भी जो अपने अपराधों और अपने शरीर की खतना रहित दशा में मुर्दा थे उसके साथ जिलाया और हमारे सब अपराधों को क्षमा किया.
और विधियों का वह लेख जो हमारे नाम पर और हमारे विरोध में था मिटा डाला और उसे क्रूस पर कीलों से जड़कर सामने से हटा दिया है। और उसने प्रधानताओं और अधिकारों को ऊपर से उतार कर उनका खुल्लम खुल्ला तमाशा बनाया और क्रूस के द्वारा उन पर जय जयकार की ध्वनि सुनाई। हालेलुया। ओ यीशु नाम के पत्थर में हम विजयी है। हालेलुया। आम्ही येशूच्या नावामध्ये विजयी आहोत। म्हणून सांगा, अरे आजारा तू नष्ट झाला आहेस, अरे संकटा तू नष्ट झाला आहेस, अरे करोना तुझा जय कुठे, माझ्या येशूनं तुला हरवलं आहे, अरे मरणा तुझा जय कुठे, माझ्या येशूच्या नावात मी जीवनामध्ये बदललो गेलो आहे। माझ्याकडे असा खडक आहे, माझ्याकडे असं नाव आहे की मी कोणत्याही गोष्टीवर विजयी आहे। हालेलुया, हालेलुया। विश्वास वाढतोय का? प्रभूला धन्यवाद। हालेलुया। प्रभू विजयी आहे म्हणून आम्ही पण विजयी आहोत। किती सुंदर वचन पहा। या खडकामुळे, हे नातं दाविदाचं आपल्या देवाबरोबर असल्यामुळे तो गल्ह्याताला घाबरला नाही। हालेलुया। हे नातं जर हे चारही गोष्टी आमच्या बरोबर असतील तर आम्ही सुद्धा कधीच घाबरणार नाही। हालेलुया, हालेलुया। म्हणून कुठलंही काय दुखणं असू दे, डायबिटीस आहे का, त्याला सांगा मी तुला घाबरत नाहीये, माझ्या येशूनं तुला नष्ट केलेलं आहे। हालेलुया। पोट दुखतं का, भरपूर दुखतं का, जोरजोरात दुखतं का, हो सांगा त्याला, अरे तू कितीपर्यंत दुखणार, येशूने खाल्लेल्या फटक्याने मी निरोगी झालेलो आहे। हालेलुया। कोणी निंदा करता म्हणून निराश झालेला आहात का, धन्यवाद द्या, सांगा स्वर्गामध्ये माझं प्रतिफळ खूप मोठं आहे। जितक्या शिव्या मी इकडे खातो तिकडे आशीर्वाद मला जास्त मिळतात। हालेलुया। म्हणून ह्या सर्व गोष्टी आहे ना, क्षुद्र गोष्टी आहेत। आज आपल्या या मनातनं पूर्णपणे काढून टाका। आज हमारे दिल से वो सारी बातें हम निकाल देंगे और ये 5 पत्थर, ये 5 महत्वपूर्ण बातें हमारे मन में, हमारे दिल में बांध कर रखेंगे ताकि जब भी कोई मुसीबत आए तो हम इनका इस्तेमाल करें और यीशु के नाम में उनके ऊपर जय पाए। हालेलुया। देखिए पहला पेत्रस की पहली किताब, उसमें से 2 अध्याय और वचन 6। पहला पेत्र 2 अध्याय वचन 6। हालेलुया। 2 अध्याय आणि वचन 6। कारण शास्त्रात असे लिहिले आहे की पहा, निवडलेला मौलवान असा कोपऱ्याचा मुख्य धोंडा मी जीवनात ठेवतो, जो त्याच्यावर विश्वास ठेवतो तो लाजवला जाणार, जो त्याच्यावर विश्वास ठेवतो तो लाजवला जाणार नाही। हालेलुया। मुख्य धोंडा तुमच्यामध्ये ठेवतो। हालेलुया। प्रभु यीशु ख्रिस्त आमच्यामध्ये तो म्हणतो ठेवतो। क्या लिखा है देखो, मैं हिंदी में पढ़ता हूं। इस कारण पवित्र शास्त्र में भी आया है, देखो मैं सियोन में कोने के सिरे का चुना हुआ और बहुमूल्य पत्थर धरता हूं, और जो कोई उस पर विश्वास करेगा वह किसी रीति से लज्जित नहीं होगा। क्या हम सब आमीन कहेंगे? हालेलुया। म्हणा मी कधी लज्जित होणार नाही, मी कधी हारणार नाही, मी अपयशी होणार नाही। हालेलुया। कारण कोण्याचा मुख्य धोंडा प्रभू येशू माझ्या बरोबर आहे। हालेलुया। सिरे का पत्थर मेरे संग है, माझ्या बरोबर आहे। यू आर नॉट ऐरा गैरा नथू खैरा। हालेलुया। काय कळलं का? आम्ही ऐरा गैरा नथू खैरा नाही आहोत। आम्ही देवाचे निवडलेले लोक आहोत। हालेलुया। प्रभु की स्तुति हो।
पहिला पेत्र 2 अध्याय आणि त्यातलं 9वं वचन पहा. तुम्ही तर निवडलेला वंश राजी आमेन आमेन आमेन. वी आर नॉट एरा गेरा नत्तू खैरा. आम्ही राष्ट्र येस, मोलाने निवडलेला वंश, पवित्र राष्ट्र, मोलाने निवडलेला मिळवलेले लोक, यासाठी की ज्याने तुम्हाला अंधारातून आपल्या अद्भुत प्रकाशात बोलावले आहे. आमेन. ज्यानं तुम्हाला अंधारातून आपल्या अद्भुत प्रकाशात बोलावलं आहे, त्याचे सद्गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. आमेन. त्याचे सद्गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. क्या लिखा है देखिए, पर तुम एक चुना हुआ वंश और राजपदधारी, याजकों का समाज और पवित्र लोग और परमेश्वर की निज प्रजा हो, इसलिए कि जिसने तुम्हें अंधकार में से अपनी अद्भुत ज्योति में बुलाया है, उसके गुण प्रकट करो. हालेलुया. इस 5वें पत्थर के कारण हमें कितना बड़ा सम्मान यहाँ पर दिया गया है. देखो केवढा मोठा सन्मान आम्हाला मिळालेला आहे. पहा, आम्ही निवडलेले राजकीय वंश असे झालेलो आहोत. हालेलुया. अरे या ख्रिस्त नावाच्या खडकाला कोटी कोटी धन्यवाद द्या माझ्या प्रियांनो, कारण आज त्याच्यामुळे आपलं जीवन उभारलं गेलेलं आहे. आज मंदिर बांधलं गेलेलं आहे आणि त्या मंदिराच्या एका एक त्याच्यासाठी रचले जात आहेत, त्याच्या पवित्र स्थानासाठी तयार केले जात आहे. हालेलुया. प्रभूची स्तुती असो, प्रभूची स्तुती असो. प्रकटीकरण 3 अध्याय और वचन 11 और 12 हम पढ़ेंगे. प्रकाशित वाक्य 3 अध्याय मी लवकर येतो, मी लवकर येतो, कोणी तुझा मुकुट घेऊ नये, कोणी तुझा मुकुट घेऊ नये, म्हणून जे तुझे आहे ते घट्ट धरून राहा. आमेन. म्हणून तुझे जे आहे ते घट्ट धरून राहा. जो जिंकतो त्याला मी माझ्या देवाच्या मंदिरातील खांब करेन. आमेन. जो जिंकतो त्याला मी माझ्या देवाच्या मंदिरातील खांब करीन. आणि तो आणखी कधी बाहेर जाणारच नाही. आमेन. तो आणखीन कधी बाहेर जाणारच नाही. आणि त्याच्यावर माझ्या देवाचे नाव, आणि त्याच्यावर माझ्या देवाचे नाव, आणि माझ्या देवाचे नगर, आणि माझ्या देवाचे नगर, जे हो नवीन यरुशलेम, हालेलुया, जे नवीन यरुशलेम माझ्या देवापासून आकाशातून उतरते त्याचे नाव, माझ्या देवापासून आकाशातून उतरते त्याचं नाव, आणि माझे नवे नाव लिहीन. आणि माझे नवे नाव लिहीन. हालेलुया, हालेलुया. मन भरून आलं का? आशीर्वाद पोचला का? जपून ठेवा प्रियानो. क्या लिखा है देखिए, मैं शीघ्र ही आने वाला हूं, जो कुछ तेरे पास है उसे थामे रहे कि कोई तेरा मुकुट छीन न ले. जो जय पाए उसे मैं अपने परमेश्वर के मंदिर में एक खंबा बनाऊंगा. आमेन आमेन. और वह फिर कभी बाहर न निकलेगा. नहीं निकलेगा. क्यों नहीं निकलेगा? यीशु नाम की प्रीति से सीमेंट से वो जोड़ा जाएगा. हालेलुया. वो बाहर नहीं निकलेगा. और मैं अपने परमेश्वर का नाम उस पत्थर पर क्या उस पत्थर को कैसा यूज किया जाएगा? देखिए, उस पत्थर पर नाम लिखा जाएगा. कौन सा नाम लिखा जाएगा? परमेश्वर, अपने परमेश्वर का नाम और अपने परमेश्वर का नगर, अर्थात यरूशलेम का नाम, जो मेरे परमेश्वर के पास से स्वर्ग पर से उतरने वाला है, और अपना नया नाम उस पर लिखूंगा. हालेलुया. पत्थर पर क्या क्या लिखा जाएगा? परमेश्वर का नाम लिखा जाएगा. नई यरूशलेम, उसका नाम लिखा जाएगा, और हमारा भी नया नाम उसके ऊपर लिखा जाएगा. प्रभु की स्तुति हो. क्या खंबा बनने के लिए तैयार हो? लेकिन उसके लिए एक बात करनी पड़ेगी. क्या करनी पड़ेगी पता है आपको? 11वें वचन में लिखा है, जो कुछ तेरे पास है उसे थामे रहना.
हालेलुया. जे काही तुझ्याकडे आहे त्याला तू घट्ट धरून राहा. सांगा सांगा, आपल्या शेजाऱ्याला सांगा, तुझ्याकडे जे आहे त्याला घट्ट धरून राहा. काय तुझ्याकडे आहे? घर आहे, त्याला घट्ट धरून राहा. आहे ना? मुलं आहेत, त्यांना घट्ट धरून राहा. नोकरीला धरून राहा, पैशाला धरून राहा. हॅलो, हे धरून राहायचंय का? नोकरी, पैसा, घर, बंगला, गाडी, हे घट्ट धरून राहा. याच्यावर जास्त प्रेम कर. याच्यासाठी प्रभूला दुय्यम स्थान दे. आराधनेच्या वेळेला याचाच विचार कर. असं केल्यावर मिळेल का? देवाच्या मंदिराचा खांब म्हणून आम्हाला निवडलं जाईल का? नाही प्रियांनो. मग काय घट्ट धरून राहायचं? क्या पकड़ के रखना है? हालेलुया. क्या थामे रहना है? घर को, बच्चों को, नौकरी को, वस्तुओं को, गाड़ी को, रिश्तेदारों को क्या पकड़ के रखना है? क्या थामे रहना है? ये सब बातें नष्ट होने वाली है. तो क्या थामे रखना है? हालेलुया. कलीसिया जो पहला पत्थर है उसे थामे रखना है. गवाही जो दूसरा पत्थर है उसे थामे रखना है. वचन जो परमेश्वर का तीसरा पत्थर है उसे थामे रखना है. स्तुति आराधना जो चौथा पत्थर है उसे थामे रखना है. और इन सब से महत्वपूर्ण पत्थर यीशु मसीह, उस नाम को थामे रखना है. हालेलुया, 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 हालेलुया. काय घट्ट धरून ठेवायचं आहे? ज्या मंडळीनं देवानं मला आणलेलं आहे त्या मंडळीला शेवटपर्यंत मला घट्ट धरून ठेवायचं आहे. ज्या साक्ष देवानं माझ्या जीवनामध्ये दिलेल्या आहेत त्या साक्ष मला घट्ट धरून ठेवायच्या आहेत, की या वेळेला देवानं मला सहाय्य केलं म्हणून तो आता पण मला सहाय्य करेल. जे वचन देवानं मला दिलेलं आहे, जे यहोवाचा कोश देवानं मला दिलेला आहे, तो मला घट्ट धरून ठेवायचा आहे. हालेलुया. आणि जी भक्ती माझ्या हृदयामध्ये आहे, जे प्रेम माझ्या हृदयामध्ये आहे, ती आराधना मला घट्ट धरून ठेवायची आहे. म्हणून मी सर्वदा मग काय करीन? आनंद करीन, प्रार्थना करीन, उपकार स्तुती करीन. ओ माझ्या प्रभूची इच्छा मी माझ्यामधून पूर्ण करेन. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभूची स्तुती असो. प्रभू तुला धन्यवाद. तो म्हणतो मी लवकरच येत आहे. मैं शीघ्र ही आने वाला हूं. जो कुछ तेरे पास है उसे थामे रहे. हालेलुया. क्योंकि कोई तेरा मुकुट छीन न ले. हालेलुया. जो जय पाए उसे मैं अपने परमेश्वर के मंदिर में एक खंबा बनूंगा. देवाच्या मंदिराचा खांब बनायचा आहे का? हालेलुया. तर या 4 गोष्टीने भरून जा प्रियांनो. भक्कम करा आपलं जीवन. हालेलुया. आपलं संपूर्ण जीवन भक्कम करूया प्रियांनो. म्हणून हे 4 गोटे जितके महत्त्वाचे आहेत, हे 4 गोटे जर आमच्याकडे आहेत तर येशू नावाचा खडक रात्रंदिवस आमच्या बरोबर आहे. हालेलुया. म्हणून घट्ट धरून राहा, घट्ट धरून राहा. प्रभू म्हणतो मी लवकरच येतो. मैं शीघ्र ही आने वाला हूँ, मैं शीघ्र ही आने वाला हूँ. हालेलुया. एखाद्याची जेव्हा बोट फुटते, बुडते, त्यावेळेला काय करतात ते बोटीमध्ये असलेली लोक, तुम्ही गेल्या दिवसात बातमी वाचल्या असाल, उड्या टाकतात, ते लाईफ जॅकेट घालतात. ते पण नसेल तर मग कुठे काय आधार मिळतोय का, एखादा ओंडका मिळतोय का, काय मिळतंय का, त्याला धरून राहतात. आणि जर नशिबानं मिळालाच, एखादा ओंडका मिळालाच, तर त्या ओंडक्याला तो कसा धरत असेल विचार करा जरा तुम्ही. हालेलुया. है ना. भर समुद्रामध्ये
जेव्हा एखाद्या लाकडाच्या ओंडक्याचा आधार मिळतो तेव्हा बुडणारा तो ओंडका कसा घट्ट धरत असेल, किती जीवापाड त्याला धरून ठेवत असेल, कारण त्याला ठाऊक आहे ज्या वेळेला माझा हा ओंडका हातातून सुटेल त्यावेळेला माझं जीवन संपून जाईल. हालेलुया. प्रियानो, अगदी तसंच आहे. या जीवनामध्ये अनेक संकट, या जगाच्या सागरामध्ये, या दुनियाच्या समुद्रामध्ये आम्हाला येशू नावाचा उत्तम ओंडका सापडलेला आहे. असा घट्ट धरून ठेवा की काही झालं तरी सोडणार नाही म्हणा. हालेलुया, हालेलुया. तर आमची नौका, जीवनाची नौका पैलतीराला लागेलच लागेल, ती बुडणार नाही, कारण आमच्या नावाडी येशू ख्रिस्त आहे. प्रभु की स्तुति हो. उसे थांबे रहना है. काय म्हटलंय? घट्ट धरून राहा. आमेन. हालेलुया. सांगा एकमेकांना, मंडळीला घट्ट धरून राहा. साक्ष घट्ट धरून ठेव. वचन घट्ट धरून ठेव. भक्ती घट्ट धरून ठेव. आणि या सर्वांमध्ये असलेल्या ख्रिस्ताला घट्ट धरून ठेव. म्हणजे तू कधीही हारणार नाहीस, तू कधीही अपयशी होणार नाहीस. विजय तुझाच आहे. हालेलुया, हालेलुया. आम्हासाठी एकच खडक, येशू ख्रिस्त. त्याला घट्ट धरून राहूया. येशू माझा गड, येशू माझी ढाल, येशू माझी तलवार, येशू माझं तारणाचं शिंग, येशू माझं शरणस्थान, माझं लपण्याचं ठिकाण. ओ माझा दुर्ग, माझ्या पापांची क्षमा, माझं आरोग्य, माझी शांती, माझा प्रकाश, माझं बळ, माझं सामर्थ्य, माझं जीवन, माझं तेल, माझं पाणी, माझी मीठ, माझं भाकर, सर्व 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 माझा येशू, माझा येशू, माझा येशू नावाचा खडक. हालेलुया. आणि या खडकावर मी, हो हालेलुया, या खडकावर मी रचला जात आहे, मी रचला जात आहे. त्याच्या मंदिरासाठी पवित्र केला जात आहे, आत्म्यानं भरला जात आहे. होतंय का प्रियानो? रोज आणि रोज प्रयत्नपूर्वक आम्हाला हे करावं लागेल. हालेलुया. प्रभूची स्तुती असो, प्रभूला महिमा असो, प्रभूला आदर आणि गौरव असो. इन 5 पत्थरों को लेकर हम हमारे जीवन में जय पाने वाले हैं. हालेलुया. प्रभु को धन्यवाद देंगे पूरे दिल से, पूरे मन से, कि ये 5 पत्थर उसने हमारे जीवन में, हमारी कलीसिया में, ओ उसके दासों के द्वारा, उसके सेवकों के द्वारा, भाई बहनों को ये द्वारा आशीषित किए जाए. हालेलुया. जो कोपऱ्याचा मुख्य धोंडा आमच्यासाठी ठेवला आहे, ज्याचं नाव ख्रिस्त आहे, ज्याचं नाव येशू आहे, त्याच्यावर पहा, पास्टरांच्या रूपानं एक खडक रचला गेला. आपल्या प्रत्येकाच्या नावानं एक एक खडक रचला जात आहे, रचला जात आहे. आम्ही मंदिराचे खांब असे तयार केले जात आहोत. ख्रिस्ताची प्रीती सिमेंट प्रमाणे आमच्यामध्ये काम करेल. आणि मग जेव्हा तो दिवस उगवेल, जेव्हा आमचा प्रभू येईल, तेव्हा तो पाहेल की यानं सर्व गोष्टी ज्या मी त्याला आत्म्याच्या दिल्या त्या घट्ट धरून ठेवल्या आहेत. तो म्हणेल, ये आता तुझा मुकुट, तुला घे, ये तुझ्या घरामध्ये तुझं स्वागत आहे. ये आता या खडकावर मी माझ्या परमेश्वराचं नाव लिहितो. ओ मी यरूशलेमचं नाव लिहितो. मी तुझं नवीन नाव आता याच्यावर लिहितो. आवडेल की नाही प्रियांनो? हमको दुनिया से क्या काम रे, हम तो जोगी मसीह के. हमको दुनिया से क्या काम रे, हम तो जोगी मसीह के, जोगी मसीह के, बैरागी मसीह के. हालेलुया.
असं असं विसरून जायचं स्वतःला. हालेलुया. हा, डोळे उघडतील तेव्हा तुम्हाला कळेल की माझ्या बाजूला 10,000 पडलेत, मला काहीच झालेलं नाहीये. आँख जब खुल जाएगी तो देखोगे कि मेरे बाजू में 10,000 पड़े हैं लेकिन मुझे कुछ नहीं हुआ. प्रभु की स्तुति हो. हम अपने आंखें बंद करेंगे, प्रभु को